नमस्कार. श्री याज्ञवल्क्य आध्यात्मिक केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. यामागील आपण 2 व्हिडिओ बघितले असतील. त्याच दोन्ही व्हिडिओच्या अनुषंगाने हा पुढील व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोत आपल्यासाठी. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं विषकन्या योग कसा तयार होतो, त्याची परिणामता काय, असा योग तयार झाल्यानंतर त्याचे अपवाद काय, कोणत्या ग्रहांचे उच्चस्थान, कोणत्या ग्रहांची स्थिती ह्या विषकन्या योगाला अपवाद ठरू शकते किंवा त्याचे बल परिणाम त्रास कमी करू शकते. आता आपण बघणार आहोत की या विषकन्या योगाचा परिहार. असं म्हटलं जातं की मानवी जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे, परंतु ते उत्तर शोधलं गेलं पाहिजे. संकट आली की त्याप्रमाणे त्याचे परिहार करण्यासाठी मानवाने प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्नांती परमेश्वर. जर प्रयत्न केले तर परमेश्वर आपल्याला नक्कीच साथ देत असतो. म्हणून एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये आपण बघितलं की विषकन्या नावाचा योग आहे आणि अपवादसुद्धा नाहीत, म्हणजे विषकन्या योगाचा परिहार होण्यासाठी ग्रहस्थिती तेवढी बलवान नाही, तर मग अशा मुलींच्या जीवनातील संकटांना कमी करण्यासाठी, त्याचा परिहार करण्यासाठी काय करावं. तर शास्त्र असं म्हणतं की जन्मोत्थंच विलोक्य बालविधवा योगम विधाय व्रत. कन्येच्या जन्मकुंडलीत वैधव्यसूचक दुष्टग्रहांचा योग दिसल्यास काय करावं. सावित्र्या उत पैप्पलम हि सुतया दद्यादिमा वा रहा. त्या कन्येकडून काय करावं तर सावित्रीचे किंवा अश्वत्थाचे व्रत करावे. अश्वत्थाचं पूजन करावं, विष्णू सहस्त्रनाम पठण करावं, सावित्री व्रत करावं. जसं वटसावित्री पौर्णिमा येते तेव्हा वटसावित्रीचे व्रत करावे किंवा गुप्तरीतीने विष्णुमूर्तीचे दान करावे किंवा पूजन करावे. त्याचबरोबर संलग्ने च्युतमूर्तीय पिप्पल घटैः कृत्वा विवाह स्फुटम दद्यात्तां चिरजीविनेत्र न भवद्दोषो पुनर्भूवर्भुव. सद्यस्थितीला हा पर्याय सुद्धा गुरुजींद्वारे करण्यास हरकत नाही. अश्वत्थ किंवा कुंभ यांचे बरोबर पूजन करून विष्णूंची प्रतिमा ठेवून शुभमुहूर्तावरती ही कन्या दीर्घायुष्यी व्हावी, त्यानंतर तिच्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून योग्य सुलक्षणी वराला म्हणजे विष्णू भगवंताला प्रदान करावी असा संकल्प करून कुंभविवाह नावाचा विधी केला जातो. आणि त्यामुळे त्या स्त्रीला विष्णूला प्रदान करून, परंतु ती अनघा आहे किंवा ती अविवाहित आहे असा संकल्प करून पुढील विवाहाचा दोष तिला प्राप्त होत नाही असे विधान शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्याला म्हणतात कुंभविवाह. अर्थात तो कुंभ विवाह आहेच, परंतु विष्णूंशी विवाह केला जातो असे विधान करावे. त्याचप्रमाणे असं म्हटलं जाते की सावित्र्यादी व्रतं कृत्वा वैधव्यं विनिवृत्तये अश्वत्थादी विरुद्धाव्य दद्यात्तां चिरजीविने. अर्थातच विषकन्या योग तयार होणे, त्याची अपवादात्मक कारणे लक्षात घेणे, ते पाहून सुद्धा जर विषकन्या नावाचा योग जात नसेल, कुंडली सप्तम स्थानामध्ये मिळणारे फळ जे वैवाहिक सौख्याकरता आहे त्या बाबतीत काही न्यूनता असेल आणि पुनर्विवाह होण्याचे चान्सेस शक्यता असेल, अशा वेळी पर्याय म्हणून वैधव्य दोष जावा म्हणून सावित्री व्रत किंवा त्या मुलीला विष्णूंना प्रदान करून अश्वत्थ नारायणाची पूजा करून शुभमुहूर्तावरती दीर्घायुष्य आणि योग्य सुलक्षी कन्या विष्णूंना प्रदान करून पुनर्विवाहाचा दोष कमी करून त्या स्त्रीला विशिष्ट सौख्य प्राप्त करून देऊ शकतो. हे सर्व विष्णूंच्या आशीर्वादामुळे प्राप्त होऊ शकते. अर्थातच आपण मागील 3 व्हिडिओंचा आपण एक आढावा घेतला असेल. प्राथमिक व्हिडिओ होता आपला विषकन्या योगावरचा, ते योग कसे तयार होतात. पुढचा व्हिडिओ होता, आपण डिस्क्रिप्शनमध्ये सर्व व्हिडिओ पाहू शकतात. पुढचा व्हिडिओ होता की
त्याची अपवादात्मक कारणे काय? विषकन्या योग कुंडलीमध्ये आहे, परंतु दुसरे काही ग्रहबली असतील तर त्याचा दोष परिहार होतो. हे सर्व जाऊन सुद्धा जर न्यूनता असेल वैवाहिक जीवनामध्ये, सौख्यामध्ये, ती न्यूनता कमी होऊन सौख्यता वाढावी, आनंद प्राप्त व्हावा, या सर्वांचा विचार करून आपण कुंभविवाह हा करू शकतो परिहार व्हावा म्हणून. अर्थातच विष्णूंना मुलीच्या पिताद्वारे मुलीचं कन्यादान करून विष्णूंना प्रदान करून पुन्हा ती कन्या अविवाहित आहे असा संकल्प करून पुनर्विवाह योग्य रीतीने आपण ते करू शकतो, जेणेकरून वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी येणार नाही. या सर्व व्हिडिओमध्ये आपण सर्व शास्त्राला अनुसरून व्हिडिओ तयार केलेले आहे. त्यामुळे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की हा विधी कशा पद्धतीने करावा. मात्र सूक्ष्मतेने केल्यास अडचणी कमी होण्यास देव आपल्याला आधार देत असतो. शास्त्र आणि देव यांच्याबरोबर प्रॅक्टिकल जीवन जास्त महत्त्वाचं आहे. शास्त्राने परिहार होण्याकरता काही उपाय सांगितलेले आहेत, परंतु प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्या उपायांचं अनुकरण करून ते त्या पद्धतीने झाले तर तो आपल्याला प्रभाव प्राप्त होत असतो. हे शास्त्राला अनुसरून आम्ही काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी हे करणे न करणे यातील काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील, हे सर्व त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद सौख्य प्राप्त व्हावा म्हणून शास्त्र आणि देवता हे सहाय्यभूत नक्कीच ठरतात. धन्यवाद.